नमस्कार. नमस्कार. गेले काही महिने माहीमच्या या शाळेच्या पाडकामाच्या संबंधामध्ये मराठी अभ्यास केंद्र आणि इतर सगळे आम्ही कार्यकर्ते काम करत आहोत. इथे स्थानिक पातळीवर प्रणाली राऊत यांनी केलेलं काम आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे आणि तरी सुद्धा आज रविवारच्या दिवशी आम्हाला इथे आंदोलन का करावं लागतंय याचा विचार सगळ्या मुंबई शहरातल्या महाराष्ट्रातल्या विचारी माणसांनी करण्याची गरज आहे. ही जी शाळा इथे आपल्या शेजारी आहे, माध्यमातले सगळे मित्र आज इथे आमच्या सोबत आहेत. या शाळेच्या बद्दलचं आंदोलन आम्हाला का करावं लागतंय तर या शाळेच्या जवळची मोरी रोडवरची जी शाळा आहे ती शाळा 3 ते 4 वर्षांच्या पूर्वी पाडली गेली. तिची दुरुस्ती करण्यात येणार आहे आणि त्या जागी पुन्हा शाळा उभी करण्यात येणार आहे असं सांगण्यात आलं. अलीकडेच आम्ही अतिरिक्त महापालिका आयुक्तांची भेट घेतली आणि त्यांना जेव्हा अमित सैनी साहेबांना आम्ही असं विचारलं की या शाळेचं पाडकाम झाल्यानंतर ती पुन्हा का बांधण्यात आली नाही, त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर असं होतं की आमच्याकडे पुरेसे पैसे नाहीत. एक शाळा पाडून पुन्हा बांधताना तुमच्याकडे जर पैसे नसतील तर दुसरी मराठी माध्यमाची शाळा, प्रादेशिक भाषांमधल्या माध्यमाची शाळा पाडण्यामागचं कारण काय आहे या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडनं देण्यात आलं नाही. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय गगराणी साहेब यांच्याशी आमचं बोलणं झालं, मेसेजवर बोलणं झालं आणि त्यांना आमच्याकडनं मराठी अभ्यास केंद्राकडनं 3 ते 4 पत्र पाठवण्यात आलेली आहेत आणि त्यावेळेला आम्ही त्यांना विचारलं की 6 ते 7 वर्षांच्या पूर्वी जर या शाळेची डागडुजी झाली असेल आणि तरीही ही शाळा स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर धोकादायक झाली आहे असं तुमचं म्हणणं असेल तर मुंबई महानगरपालिकेचं दुरुस्ती करणारे काम करणारे लोक काय लायकीचं काम करतात याचा महापालिकेनं विचार करण्याची गरज आहे. आम्ही त्यानंतर महानगरपालिकेला विनंती केली आणि श्रीयुत मेहेंदळे यांच्याकडनं स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट पुन्हा करून घेतला. त्यांनी इथं असं सांगितलं की डागडुजी करून ही शाळा पुन्हा चालवली जाणे शक्य आहे, यासाठी शाळा बंद करण्याची गरज नाही आणि शाळा पाडण्याची तर अजिबातच गरज नाही. याच इमारतीमध्ये आतमध्ये बसून म्हाडाचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर प्रभू यांचा व्हिडिओ आम्ही केलेला आहे. तो सगळ्या माध्यमातल्या मित्रांना पण आम्ही शेअर केला होता. त्यांनी असं म्हटलं होतं की स्टेबल आणि अनस्टेबल असेच इमारतींचे प्रकार असतात. एखादी इमारत पूर्णतः धोकादायक अशी असत नाही आणि त्यामुळे फक्त जमीन माफिया, लोकप्रतिनिधी आणि प्रशासक यांचं जर एकमत झालं तरच एखादी शाळा आजारी पाडली जाऊ शकते. आणि म्हणून जे पोस्टर तुम्ही इथं होर्डिंग इथं पाहताय माझ्या आणि चिन्मयी सुमित यांच्या फोटोसह, त्यामधलं आमचं म्हणणं असं आहे की उत्तर भारतातल्या गायपट्ट्यामध्ये ज्याप्रमाणे वंचितांच्या जागांच्यासाठी बुलडोजर वापरला जातोय तोच वंचितांच्या जागांसाठीचा बुलडोजर मराठी शाळांसाठी वापरला जातोय. कारण मराठी शाळांमध्ये जाणारी मुलं गरिबांची आहेत, वंचितांची आहेत. आता इथे उजव्या बाजूला तुम्हाला आमदार महोदयांचंही होर्डिंग दिसेल. आमचं त्यांच्याशी बोलणं झालंय, चिन्मयी सुमित त्यांच्याशी बोललेले आहेत. त्यांनी त्यात असं म्हटलंय की 26 साली ही शाळा पुन्हा सुरू होणार आहे. महानगरपालिकेनं याच भागामध्ये पाडलेली शाळा जर 4 वर्ष पुन्हा बांधलेली नसेल तर ह्या इमारतीचं पाडकाम अजून झालेलं नसताना किंवा दुरुस्ती आता नोव्हेंबरमध्ये पण झालेली नसताना जूनमध्ये ही शाळा पुन्हा सुरू होईल याची आमदार महोदयांना कशामुळे खात्री वाटते ही एक गोष्ट विनम्रपणे आम्हाला जाणून घ्यावीशी वाटेल. त्यामुळे महत्वाचा मुद्दा असा आहे की मुंबईमध्ये 82च्या नंतर ज्याप्रमाणे गिरण्यांच्या जागा जमीन माफियांनी ताब्यात घेतल्या, त्याचं मॉलमध्ये रूपांतर केलं आणि त्यामुळे दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईमधनं मराठी माणूस जो बाहेर फेकला गेला तो पालघर आणि पनवेल पर्यंत फेकला गेलेला आहे. तशाच पद्धतीने मराठी माध्यमाच्या शाळा मोक्याच्या जागेवर आहेत. या शाळेच्या नावातही तुम्ही बघा मुंबई पब्लिक स्कूल असं म्हटलंय. त्या शाळेचं माध्यमांतर करण्यात आलेलं आहे. ज्या वेळेला आदित्य ठाकरेंनी हे केलं त्यावेळेला आम्ही त्यांच्यावरही टीका केली होती. मराठी शाळांचं माध्यमांतर करणं म्हणजे मराठी शाळांची कबर खोदणं आहे.
तुम्ही ICSE CBSE बोर्डाच्या शाळा काढत असाल तर त्या सुद्धा उत्तर भारतात ज्याप्रमाणे हिंदी माध्यमाच्या काढल्या जातात तशा महाराष्ट्रामध्ये मराठी माध्यमाच्या काढल्या पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे। म्हणजे एक तर तुम्ही माध्यमांतर केलं, CBSE ICSE बोर्डाच्या शाळा केल्या, IGCSE बोर्डाच्या शाळा केल्या आणि आता ही इमारत तुम्ही पाडताय। आमचं म्हणणं असं आहे की ही शाळा पाडावी अशा प्रकारचं काय घडलंय। याच्या अगोदर प्रणाली राऊत 3 ते 4 वेळा या शाळेमध्ये अनेकदा येऊन गेल्यात। मी आणि चिन्मयी सुमित आतल्या आवारामध्ये येऊन गेलेलो आहोत आणि त्यावेळेला इथले जे एक इन्चार्ज म्हणून मुख्याध्यापक आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की ही शाळा धोकादायक आहे। आमचं असं म्हणणं होतं की धोकादायक असेल आणि आमच्या दोघांच्या डोक्यात पडणार असेल तर तुमच्या डोक्यावर पडणार नाही का? म्हणजे धोकादायक फक्त कार्यकर्त्यांसाठी आहे आणि धोकादायक इन्चार्ज शिक्षकासाठी नाही असं काही आहे का? म्हणजे इथले शिक्षक सुद्धा आम्हाला खाजगीमध्ये सांगतात की तुम्ही फार महत्वाचं काम करताय। महानगरपालिकेचं जे दादर मधलं जी नॉर्थचं प्रशासकीय कार्यालय आहे तिकडच्या लोकांनी आमच्या काही सहकार्यांना फोन करून सांगितलं की ही मुलं आम्ही ठिकठिकाणी पाठवून दिलेली आहेत, त्यातली काही मुलं तर गावाला निघून गेली आहेत, आता थोड्या मुलांसाठी तुम्ही कशाला कष्ट करता? म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक गरिबांच्या मुलांना त्यांच्या घरांच्या जवळ शिकण्याची सोय असेल तर ती बंद करता आणि मग तुम्ही असं सांगता की आता कुणी शिकतच नाहीये तर मग त्या मुलांची तुम्ही काळजी का करता? या जमिनीचा व्यवहार ही जर इथे 40 मजली किंवा 60 मजली इमारत झाली तर 1800 कोटी रुपयांचा व्यवहार आहे असं चंद्रशेखर प्रभूंनी आम्हाला सांगितलं। आम्हाला एवढं कळतं की जमीन माफियांच्या दृष्टीने मराठी माध्यमाची शाळा बंद पाडून 1800 कोटी रुपयांचा व्यवहार करणं जास्त योग्य आहे। शाळांच्या ठिकाणी शाळा बांधणं अजिबात त्यांना योग्य वाटत नाही। म्हणून आम्ही या आंदोलनाच्या निमित्ताने हा मुद्दा शासनाच्या समोर, महानगरपालिकेच्या समोर, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या समोर मांडतो आहोत की जे सिंडिकेट मराठी माध्यमाच्या शाळा नष्ट करण्यासाठी झालेला आहे त्या सिंडिकेटला आमचा विरोध आहे। आम्हाला पोलिसांची नोटीस आली, काल पोलिसांकडनं फोन आले, आजही तुम्ही पाहताय जेवढे आपले कार्यकर्ते त्याच्या निम्म्या संख्येने तरी पोलीस मित्र आहेत। मला खात्री आहे की जाहीरपणे जरी त्यांना इथेच बंदोबस्तासाठी पाठवलं असलं तरी त्यातले बहुतेक लोक मराठी माध्यमामध्ये शिकले आहेत आणि अनेकांची मुलं मराठी माध्यमामध्ये शिकत असतील, त्यामुळे आतून ते मराठी शाळांचं काम करण्याच्या बाजूचे आहेत, पण कायद्यात त्यांचे हात सुद्धा नियमाने बांधलेले असतील। आम्हाला असं सांगण्यात आलं की जमावबंदी आहे। पोलीस मुंबई शहरामध्ये त्यांच्या मनाला वाटेल तेव्हा जमावबंदी करतात। महाराष्ट्रामध्ये मराठी शाळा, मराठी भाषा, मराठी माणूस, महाराष्ट्र धर्म याच्यासाठी आंदोलन करताना कसलीही जमावबंदी आम्हाला मान्य नाही। आमचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रात मुळात मराठीसाठी आंदोलन करण्याची वेळच येता कामा नये। या शाळेच्या बाहेर रविवारच्या दिवशी येऊन ही शाळा पाडू नका असं सांगण्याचे कष्ट तुम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या लोकांना घ्यायला लावता। ही राज्यकर्त्या वर्गाला, मुंबई महानगरपालिकेला अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे। मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त परवा एका कार्यक्रमामध्ये असं म्हणाले की ज्यांना इंग्रजी भाषेची भीती वाटते त्यांचं मराठीवर प्रेम आहे। आम्ही चळवळीचे 2 जे चेहरे आहोत, चिन्मयी सुमित आणि मी आणि गिरीश सामंत आमच्या येणाऱ्या पुस्तिकेचे संपादक, आमच्या तिघांचंही सोयीसाठी म्हणून सांगतो, इंग्रजी अत्यंत चांगलं आहे, पण इंग्रजी चांगलं आहे हा मुद्दा नाहीये। आमची कोणती भाषा चांगली आहे याच्यावर आमचं मराठीचं प्रेम ठरत नाही। स्वतः मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी मराठीतनं UPSC ची परीक्षा दिली आहे आणि उभ्या महाराष्ट्राने त्यांचं कौतुक केलंय। असं म्हणता येईल का त्यांना इंग्रजी येत नव्हतं म्हणून त्यांनी मराठीतनं UPSC ची परीक्षा दिलेली आहे? त्यामुळे कोणीही आमच्या मराठीच्या प्रेमामध्ये अकारण तिथे फटी पाडण्याचा प्रयत्न करू नये। महानगरपालिकेचं काम काय आहे? आयुक्तांनी मला एकदा असं विचारलं की ही शाळा चालू राहिली आणि पडली तर त्याची जबाबदारी तुम्ही घेणार का? माझा त्यांना उलटा प्रश्न असा होता जो मी त्यांना विचारलाय, तुम्ही त्यांना स्वतंत्रपणे माध्यमातले मित्र विचारू शकता की जर ही शाळा नीट राहिली आणि इथल्या अनेक मुलांची आणि त्यांच्या कुटुंबांची आयुष्य उद्ध्वस्त झाली शाळेच्या विस्थापनामुळे, तर त्या विस्थापित होणाऱ्या आयुष्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का? जर महापालिका आयुक्त आणि त्यांचे अतिरिक्त महापालिका आयुक्त याची जबाबदारी घेणार असतील
आणि स्थानिक पातळीवरच्या ज्या त्यांच्या प्रशासकीय अधिकारी आहे, ज्यांच्या दडपणाखाली इथले शिक्षक आणि सगळे मुख्याध्यापक वावरतायत, आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही मराठी माणसं आहात, हे पाप तुम्ही का करताय, हे कोणाच्या हितासाठी करताय, कोणाचे एजंट म्हणून तुम्ही काम करताय? ही इमारत पाडल्यानंतर तुम्ही जर ती अगदीच नादुरुस्त झाली असेल तर नव्याने इथे मराठी शाळाच झाली पाहिजे. शाळांच्या इमारतींच्या जागी 60 मजल्याचे टॉवर करायचे आणि एका मजल्याच्या बोळामध्ये मराठी शाळा घुसवायची आणि मग तिथे मुलं येत नाहीत म्हणून त्या मुलांना हाकलून द्यायचं. हा नालायकपणा आम्ही अजिबात सहन करणार नाही. शाळांची इमारत शाळांच्या साठीच राहिली पाहिजे. निवासी आणि व्यावसायिक गाळे तिथं अजिबात होता कामा नयेत. आणि म्हणून भूषण गगराणी साहेबांना आपल्या सगळ्यांच्या मार्फत आमची विनंती आहे की येत्या 2 दिवसांमध्ये या प्रश्नावर त्यांनी आम्हाला लेखी उत्तर द्यावं की या शाळेचं कोणत्याही कारणाने पाडकाम होणार नाही, मुलं पुन्हा मूळ जागेवर येतील. आमदार साहेबांचं जे होर्डिंग आहे, तर मला असं वाटतं की आमदार साहेबांनी पण थोडी कृतज्ञता दाखवायला पाहिजे होती की समाजातल्या आसपासच्या लोकांनी त्यांच्या बरोबरीने काम केलंय. उद्धव साहेबांची या 3ऱ्या भाषेच्या सक्तीच्या आंदोलनाच्या निमित्ताने आमचा थोडाफार परिचय झाला आहे, ओळख झाली आहे आणि लोकांना असं वाटतं की हे 2 भाऊ एकत्र येण्यामध्ये आमच्या आंदोलनाचा काही एक वाटा आहे. जर तो खरंच वाटा असेल तर आम्ही उद्धव ठाकरे साहेबांना विनंती करणार आहोत की त्यांच्या आमदार साहेबांनी यानंतरच्या काळात अकारण महापालिकेच्या आश्वासनावर विसंबून न राहता मुळात ही शाळा इथून हलवण्याच्या अगोदरच त्यांच्या आमदारांनी जागा होण्याची गरज होती. आता जे आश्वासन महानगरपालिकेनं दिलेलं आहे ते आश्वासन महापालिका पाळेल याची मला काही खात्री वाटत नाही, कारण इथे मोरी रोडच्या शाळेला त्यांनी ते पाळलेलं नाही. याच इमारतीमध्ये आविष्कार सारखी अरविंद देशपांडे आणि सुलभा देशपांडे यांच्यासारख्या महाराष्ट्रातल्या अत्यंत नामवंत नाट्यक्षेत्रातल्या व्यक्तींनी नेतृत्व केलेली संस्था आहे. आता स्वतः चिन्मयी सुमित त्याच्यात आहेत, शफात खान त्याच्यात आहेत, दीपक राजाध्यक्ष आहेत. इतकी महत्वाची संस्था ज्या इमारतीमध्ये आहे त्यांना तुम्ही एका रात्रीत हाकलून देता, मराठी माध्यमाच्या आणि इतर प्रादेशिक माध्यमातल्या लोकांना हाकलून देता, ही अत्यंत गंभीर बाब आहे. आणि म्हणून 2 दिवसांमध्ये गगराणी साहेबांनी याचं उत्तर द्यावं ही आमची पहिली मागणी आहे. जर येत्या आठवड्याभरामध्ये याबद्दलची भेट आणि लेखी आश्वासन, कारण तोंडी आश्वासनावर आमचा विश्वास नाही, लेखी आश्वासन त्यांच्याकडनं आलं पाहिजे. आणि जर तसं झालं नाही तर मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापुढे आंदोलन करण्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही. यानंतर चिन्मयी सुमित बोलतील आणि मग अंतिमतः गिरीश सामंत सर आमच्या मागण्या आपल्या समोर वाचून दाखवतील. नमस्कार, जय भीम. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे आभार की तुम्ही सगळेजण आलात इथे, कारण मराठीचा प्रश्न असला की सगळेजण फेसबुकवरती जेव्हा आम्ही आमंत्रित करतो तेव्हा सगळेजण खूप अंगठे वरती करतात, सोबत आहोत असं म्हणतात. पण प्रत्यक्षात जेव्हा संख्या दिसायची असते तेव्हा ती संख्या फारशी नसते. पण तुम्ही सगळेजण आलेला आहात इथे, त्याच्याबद्दल तुमचे आभार. आमचा मुद्दा एवढाच आहे की माझा स्वतःचा, मी शाळांबरोबर काम करते. पार्ले टिळक ह्या शाळेमध्ये सुद्धा मी काही त्यांच्यासाठी शिबिरं घेत असते. त्याच्यामुळे मला माहिती आहे की इथे मराठी शाळांमध्ये येणारी मुलं काहीतरी एका विशिष्ट उद्देशाने येतात. आई वडिलांनी कुठल्या तरी आदर्शवादी कल्पनेतून मुलांना मराठी शाळेमध्ये घातलेलं असतं आणि त्यामध्ये सगळ्यात जवळची जी शाळा असेल ती उत्तम शाळा असं त्यांच्या मनामध्ये असतं. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये अत्यंत उच्च शिक्षित असे शिक्षकच असतात. इथे जी भरती असते ती कंत्राटावरती नसते, चांगले चांगले शिक्षक त्यांना उपलब्ध असतात. म्हणून महानगरपालिकेच्या शाळेमध्ये मुलांना पाठवलं जातं आणि ती जवळ असली तर आणखीन उत्तम असा विचार असतो. निम्न आर्थिक स्तरातली मुलं ह्या शाळांमध्ये जास्त करून येतात. त्या मुलांना आता ही शाळा बंद, पहिल्यांदा मोरी रोडची शाळा बंद झाली, तिकडच्या मुलांना ह्या शाळेमध्ये समायोजित करून घेतलं गेलं. ह्या दोन्ही शाळा अंतराने फार लांब नाही आहेत, त्याच्यामुळे ते सोयीस्कर होतं, फार कुणाची गैरसोय झाली नाही, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल इतका गवगवा झाला नाही. ती शाळा सुद्धा कुठल्या अवस्थेत होती हे कुणी फारसं बघितलं नव्हतं. पण त्याच्यानंतर गेली 3.5 वर्ष तिथे अजून एकही वीट रचली गेली नाहीये. म्हणजे आदर्श गोष्ट ही झाली असती की पहिल्यांदा तिकडची इमारत बांधली, इथल्या मुलांना तिकडे समायोजित केलं आणि त्याच्यानंतर ह्या इमारतीचं काम करायला घेतलं किंवा पाडकाम करायला घेतलं.
असं जर झालं असतं तर मला वाटतं इतकं काय बरं आपण म्हणू इतकं संशयाचं वातावरण निर्माण झालं नसतं. पण जर तिथली बिल्डिंग, ती इमारत अजून 3.5 वर्षांमध्ये त्यांना जर बांधता आली नसेल तर त्याच्या मागे काय खरंच कुठलं तांत्रिक गोष्ट आहे की ज्याच्यामुळे ते होऊ शकलं नाही, ह्याची विचारणा केलेली असताना अगदी पटकन असं उत्तर आलं की आमच्याकडे कदाचित फंड्स कमी असतील. मग जर तुमच्याकडे निधीच जर उपलब्ध नसेल तर मग आणखीन एक इमारत पाडणं हे कसं काय श्रेयस्कर असू शकतं? आता जी मुलं ह्या शाळेमधली आहेत ती आम्ही जवळच्या शाळांमध्ये पाठवलेली आहेत असं ते जे म्हणतात. एक शाळा सायनला आणि एक शाळा वडाळ्याला आहे. तुम्हा सर्वांना कल्पना आहे माहीम ते सायन किंवा माहीम ते वडाळा हे अंतर पहिली दुसरीतल्या मुलांसाठी किती आहे? आज मुंबईची परिस्थिती काय आहे, ट्रॅफिकची हालत काय आहे, निम्न आर्थिक स्तरातल्या आई बाबांना दोघांनाही काम करत असताना मुलांना घेऊन जाणं आणि मुलांना परत आणणं, यांच्याकडे काही स्कूल बसेस नाही आहेत. ती मुलं कशी जाणार, कशी येणार, याचा कुठलाच विचार केलेला नाहीये. शिक्षण हे विद्यार्थी केंद्रीय असलं पाहिजे. त्यांना जसं हवं तसं शिक्षण मिळणं. आणि शाळा म्हणजे फक्त एक इमारत नसते, त्याचं ग्राउंड असतं, तुमचे मोठे मोठे हॉल्स असतात, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आता ह्या इमारतींमध्ये जर 60-60 मजल्यांचे जर टॉवर्स झाले आणि एका मजल्यावरती किंवा 2 मजल्यांवरती जर शाळा झाल्या तर तिकडे ज्या पद्धतीचं शैक्षणिक वातावरण मुलांना मिळायला हवं ते वातावरण मिळणार का? एवढ्या मोठ्या इमारतींमध्ये जर भाषेसाठी, संस्कृतीसाठी वेगवेगळे उपक्रम चालू राहिले, जसे आविष्कारचे उपक्रम होते, त्या पद्धतीचं सांस्कृतिक वातावरण, मराठी सांस्कृतिक वातावरण निर्माण केलं तर शाळेमध्ये मुलं येत नाहीत महानगरपालिकेच्या, ही तक्रार कमी होणार नाही का? त्या दृष्टिकोनातून कुठलेही प्रकार न करता, कुठलेही प्रयत्न न करता केवळ आणि केवळ आमच्याकडे मुलं कमी येतात, आता इंग्रजीची मागणी आहे कालानुरूप असं म्हणत सीबीएसईचे वर्ग सुरू करणं हे एकतर अत्यंत चुकीची गोष्ट होती. आणि त्यानंतर ह्या अशा पद्धतीच्या गोष्टी की इमारतच जमीनदोस्त करायची ती धोकादायक आहे असं म्हणून याच्याबद्दलचे जे कुठले रिपोर्ट्स आहेत, म्हणजे पहिल्यांदा सुद्धा जेव्हा मुलं इथे ऍडमिशनसाठी यायला लागली तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की आता ऍडमिशन मिळणार नाहीत कारण शाळा बंद होणार आहे. कुठल्याही पद्धतीची जाहीर नोटीस, सूचना दिली गेलेली नव्हती. ऑडिट रिपोर्ट होता तर तो लावायचा होता इथे. तो ऑडिट रिपोर्ट बघून लोकांना कळलं असतं की काय आहे ते. लोक सुज्ञ असतात, सुजाण असतात, कुणाची तरी जाणकारांची मदत घेऊ शकतात समजून घ्यायला. पण वंचित वर्गातले जे लोक आहेत ते ढच आहेत, ते अडाणीच आहेत असं समजून त्यांना आपण काही माहिती देणं लागतो, त्यांचे काही अधिकार आहेत, ह्याच्याबद्दल पूर्णपणे कानाडोळा केला गेलेला आहे. आमची आत्ताही अशी मागणी आहे की आत्ता सुद्धा जे ऑडिट झाले, जितके ऑडिट झाले ते पब्लिक डोमेन मध्ये त्यांनी टाकावेत, आम्हाला ते बघायला मिळावेत, हा आमचा अधिकार आहे. आणि लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि तो निर्णय अशा पद्धतीचा असावा, एक तर ट्रान्झिट पद्धतीची एखादी शाळा जिथे तुमच्याकडे भूखंड उपलब्ध आहे तिथे तुम्ही ती तयार करा शाळा, मुलांना तिथेच शिकू द्या माहीममध्ये, आणि मग ह्या इमारतीचं काय दुरुस्तीचं काम करायचं ते दुरुस्तीचं काम करा, मग मुलांना इथे ठेवा आणि मग ती बिल्डिंग बांधायला घ्या. असे बऱ्याच गोष्टी, बरेच पर्याय येऊ शकतात, पण हे लोक चर्चाच करायला तयार नाहीत. तर असा आडमुठेपणा कुणीच करू नये आणि जनतेला उत्तरं द्यावीत. कारण हा जो बालक आहे तो तुमचा उद्याचा नागरिक असणार आहे. आत्ताच जर त्याला समाजाचं असं चित्र दिसणार असेल की त्याला कुठल्याही बाजूनी मदत होत नाही, त्याला वाऱ्यावरती सोडलं जातं, तर मला वाटतं त्याला ह्या प्रदेशाविषयी, ह्या भाषेविषयी, या संस्कृतीविषयी प्रेम वाटणं ही अशक्य गोष्ट आहे. तसं होऊ नये अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे. त्याच्यामुळे याचा विचार महानगरपालिकेने ताबडतोब करावा अशी मी विनंती करते. मी आपल्या मागण्या आपल्या पुढे मांडण्यापूर्वी 1-2 शब्द फक्त आपल्या समोर बोलू इच्छितो. कुठच्याही देशाच्या आणि समाजाच्या विकासासाठी समाजातल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणं हे अत्यंत आवश्यक असतं. त्याच्याशिवाय हे शक्यच होणार नाही. संविधानाने आणि कायद्याने ती जबाबदारी सरकारवर टाकलेली आहे आणि त्यामुळे सरकारने स्वतः शाळा चालवायला पाहिजेत, महानगरपालिकेने चालवायला पाहिजेत आणि ज्या खाजगी शाळा आहेत त्यांना अनुदान द्यायला पाहिजे. असं करून शिक्षणाचा प्रसार व्हायला पाहिजे. प्रत्यक्ष सरकार काय करतंय तर ह्या कायदेशीर जबाबदारीतून बाहेर पडण्यासाठी
ते खाजगीकरणाची कास त्यांनी धरलेली आहे. आणि या इतक्या दिवसात त्यांनी आत्तापर्यंत अनुदान बंद केलंय, महानगरपालिकेच्या शाळा बंद करायला घेतल्या आहेत आणि सर्व मुलांचं नुकसान करायला घेतलेलं आहे. खाजगीकरण करण्यासाठी आणि स्वतःची जबाबदारी झटकण्यासाठी सगळ्यात सॉफ्ट टार्गेट म्हणजे मराठी शाळा. या मराठी शाळा त्यांच्या पाठीमागे कोणी उभं नसतं असं सरकारला वाटतं आणि त्यामुळे या सरकारी आणि महानगरपालिकेच्या शाळांवर हातोडा पाडला आणि तिथे व्यापारी संकुल उभं केलं तर कोणी काही बोलणार नाही असं सरकारला वाटतं, महानगरपालिकेला वाटतं. त्यामुळे सरकारी शिक्षण बंद करून खाजगीकरण करणं हे एक भलं मोठं षडयंत्र आहे आणि त्या षडयंत्राचा एक छोटासा भाग म्हणजे अशासारख्या शाळांवर हातोडा पाडून त्या मोडून टाकणं. त्यामुळे आपण सर्वांनी या सरकारच्या षडयंत्राला आणि त्या निमित्ताने माहीमची ही शाळा पाडायला जी घेतलेली आहे त्याला आपण विरोध करायला पाहिजे असं आमचं सर्वांचं म्हणणं आहे. आता मी आपल्यासमोर या मागण्या मांडतो. गेल्या 2 दिवसात येत्या 2 दिवसात मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी माहीम शाळेचे पाडकाम कायमचे थांबवण्याची अधिकृत घोषणा करावी. तसेच त्याबाबतच्या चर्चेसाठी 2 दिवसात वेळ द्यावा. मुंबईतील ज्या मराठी शाळा स्ट्रक्चरल ऑडिटचे हत्यार वापरून कमकुवत घोषित केल्या जात आहेत त्या सर्व शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल महापालिकेच्या संकेतस्थळावर नागरिकांसाठी आणि प्रसारमाध्यमांसाठी तात्काळ उपलब्ध करून द्यावे. डागडुजी केल्यानंतर अवघ्या काही काळात मराठी शाळांच्या इमारती धोकादायक ठरवल्या जात असतील तर डागडुजी करणाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. मुंबईतील मराठी शाळांचे केंद्रीय किंवा आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये झालेले रूपांतर तात्काळ रद्द करावे. मराठी शाळांची पुनर्बांधणी कालबद्ध रीतीने करावी. त्यात हयगय करणाऱ्यांना जबर दंड ठोठावा. पुनर्बांधणी झालेल्या इमारतींमध्ये कोणत्याही प्रकारचे निवासी किंवा व्यावसायिक गाळे अजिबात असू नयेत त्याबद्दलचे धोरण तात्काळ रद्द करावे. मुंबई महापालिकेने शिक्षणासाठी केलेल्या एकूण खर्चामधून मराठी माध्यमांच्या शाळांवरील खर्चाची सर्व माहिती संकेतस्थळावर तात्काळ प्रसिद्ध करावी. मुंबई महानगरपालिका जी मराठी विरोधी धोरणे अंमलात आणते त्याचे अनुकरण महाराष्ट्रातील इतर स्थानिक स्वराज्य संस्था करतात हे लक्षात घेऊन यापुढील काळात आयुक्तांपासून शिक्षण अधिकाऱ्यांपर्यंत कोणाकडूनही मराठी शाळा आणि मराठी भाषा विरोधी धोरणे राबवली जाणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. दीपक पवार आणि चिन्मयी सुमित, धन्यवाद. यानंतर थोडक्यात प्रणालीताई स्थानिक पातळीवर त्यांनी केलेल्या आंदोलनाबद्दल सांगतील, मग मी प्रश्न देतो. आपले सगळ्यांचे धन्यवाद. आणि दुसरं ऑडिट करून घेण्यासाठी डॉक्टर पवार सर आणि चिन्मयीताईंचं योगदान मोठे म्हणून इतक्यापर्यंत तरी आपण पोहोचलो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता या भूखंड लाटण्याचा प्रयत्न SRA अंतर्गत खूप काही चालू आहे. सर्वात महत्वाची गोष्ट आता मला सांगायची की आता इथे कापड बाजारमध्ये इथे आरडाओरडा सुरू झाल्यानंतर कापड बाजारमध्ये एक शाळा उपलब्ध करून दिली गेली, पण तो शाळेचा भूखंड होता. क्रमांक आहे 646. त्या भूखंडावरती आणि 65% शाळा 35% क्रीडांगण असलेल्या भूखंडावरती 2 टॉवर उभे आहेत. एक प्रेसकॉन जो 50 माळ्याचा झाला आणि दुसरा ओम साई टॉवर हा जो आहे तो 24 माळ्याचा झाला. एकंदरीत 72-73 माळ्यातल्या पहिल्या माळ्यावरच्या एका माळ्यावर 11 छोट्या छोट्या खोल्यांमध्ये शाळा सुरू केली आहे. त्या मुलांच्या व्यथा जर ऐकल्या तुम्ही तर आता मी त्यांना एकानं बोलवले सगळ्यांना, पण त्यांच्याकडून तुम्ही प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारून सांगाव्या कथा काय आहेत त्या. मुलं अक्षरशः त्यांना शिक्षण नाही, अक्षरशः शिक्षा दिली जाते असं चित्र आहे आणि ते कोणालाही खपत नाहीये. फक्त लक्षवेधीमध्ये सर म्हणाले, आमदार साहेब आपले म्हणाले की मी हे मांडलं. त्यांनी त्या लक्षवेधीमध्ये असं म्हटलंय की शाळा जवळच्या मुलांना द्या. मुलांना जेव्हा जवळची शाळा द्या याचा अर्थ शाळा पाढा असा अर्थ निघतोय का? आणि आमचं म्हणणं ठणठणीत शाळा पाडण्याचं कारण काय
याच्यावर उहापोह व्हायला पाहिजे होता, तो झालेला नाहीये. आणि एक भूखंड गमावला, मोरी रोडची एक शाळा गमावली आहे, अजून त्याच्यावर कोणतंही बांधकाम होत नाहीये. आणि आपण आता तिसरी शाळा महापालिका पाडत असेल तर हा शाळा संपवण्याचं षडयंत्र दिसतंय. शाळा केवळ इमारती नाही, शाळा म्हणजे संस्कृती आहे, आणि शाळा संपवल्या तर देशाची संस्कृती संपणार आहे, हे भावी पिढ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी सगळ्यांनीच योगदान देण्याची गरज आहे. ही संस्था सार्वजनिक आहेत, या हेतूने तरी मोठ्या प्रमाणावरती आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी मी तुम्हाला विनंती करीन. आणि त्यांना पण सर्व म्हणजे प्रश्नाची उत्तरं आहेत आणि काही पालक पण आले आहेत, त्यांनाही विचारली. सर, आधी त्रिभाषा सूत्र सरकारने लादण्याचा प्रयत्न केला होता आणि आता शाळा पाडण्याचा काही वेगळा प्रकार आहे. षडयंत्र आहे का एका मागोमाग एक? तुम्हाला काय वाटतं? तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधातलं जे आंदोलन आहे ते अजूनही चालू आहे. नरेंद्र जाधवांच्या समितीचं काम चालू आहे आणि त्याच्या विरोधामध्ये गिरीश सामंत आणि डॉक्टर प्रकाश परब यांनी संपादित केलेली पुस्तिका आम्ही 21 नोव्हेंबरला प्रसिद्धही करत आहोत. ते आमचं काम चालू आहे. दुसरीकडे आम्हाला असं दिसतं की ज्या मराठी शाळा चालू आहेत त्याच्यामध्ये मराठीची वाताहत व्हावी असा शासनाचा आणि महापालिकेचा प्रयत्न आहे आणि बहुतांश ठिकाणी मराठी शाळा चालूच राहू नयेत या दृष्टीनं माहीममध्ये हे घडतंय, भांडूपमध्ये घडतंय, नाशिकमध्ये भालेकरांच्या नावाच्या शाळेमध्ये हे घडतंय. मुंबईमध्ये किमान एक 10 भूखंड तुम्हाला असे दिसतील की ज्या भूखंडांवर जमीन माफियांचं लक्ष आहे. हे आम्ही आमच्या कालच्या निवेदनामध्ये लिहिलंय, पोलिसांनाही हे सांगितलंय, महापालिकेला पण हे सांगितलंय की ज्या पद्धतीने गिरण्या आजारी पाडल्या गेल्या ठरवून आणि मग त्या जमिनीचं मॉलमध्ये रूपांतर करून मुंबईतला ज्याला तथाकथित रिअल इस्टेट बूम आपण म्हणतो, ज्यातनं मराठी माणूस मुंबई MMR प्रांतामध्ये फेकला गेला, त्याचं हे पुढचं पाऊल आहे. आणि या दृष्टीनं दक्षिण मध्य मुंबईपासून ते उपनगरापर्यंत अगदी कोपऱ्या कोपऱ्यातल्या भूखंडांवर जमीन माफियांचं लक्ष आहे. जे झोपडी माफिया आहेत त्यांना असं दिसतं आहे, राजकीय पक्षांचे लोक असतील, प्रशासक असतील, यांचं एक सिंडिकेट तयार झालेलं आहे आणि या मंडळींनी एक ठरवून मराठी शाळा बंद पाडायच्या, मुलांनाच मराठी शाळा नको आहेत, पालकांना मराठी शाळा नको आहेत, अशा प्रकारचं वातावरण निर्माण करायचं. आणि विशेषतः शाळांचं स्थलांतर झाल्यावर मुलींचं शिक्षण थांबतं आहे. पहिल्यांदा जर कोणाचं शिक्षण थांबत असेल तर ते मुलींचं थांबतं आहे, अल्पसंख्याक समाजातल्या, वंचित समाजातल्या मुलींचं थांबतंय. आणि त्यामुळे हा फक्त मराठी भाषा संस्कृतीच्या विरुद्ध असलेल्या षडयंत्राचा भाग नाही, हा मुंबईतल्या मोक्याच्या जमिनी लाटण्याच्या षडयंत्राचा भाग आहे. याच्यात हजारो कोटी रुपयांचा व्यवहार आहे. ही इमारत मराठी शाळेची टिकली तर इथे मराठी मुलं शिकतील, इथल्या मुलांचं चांगलं आयुष्य उभं राहील आणि कदाचित या भागातल्या लोकांचं चांगलं आयुष्य उभं करण्यासाठी ते प्रयत्न करतील. पण ही लॉंग टर्म गोष्ट आहे. शॉर्ट टर्म फायदा लोकांना काय दिसतोय? इमारत पाडून 40 मजल्याचा किंवा 60 मजल्याचा टॉवर करायचा, एका कोपऱ्यात मुलं अशी कोंबायची की त्यांना मैदानं मिळू नयेत, त्यांना इतर काही सोयी मिळू नयेत, म्हणजे आपोआपच पालक त्या शाळांमधनं मुलांना काढून घेतील आणि मग त्या टॉवर मधले जे व्यवहार आहेत, मला असं तुम्हाला सुचवायचं तुमच्या मार्फत की टॉवर जेव्हा होत आहेत तेव्हा त्या टॉवर मधली घरं कोणाला जात आहेत, त्याचे कमिशन एजंट कोण आहेत, कोण प्रकारचे लोक या सगळ्या व्यवहारातल्या बेनामी मालमत्तेमध्ये आहेत, याची ही माहिती माध्यमातल्या मंडळींनी संशोधन पत्रकारितेतनं शोधून काढली पाहिजे. कारण मराठी शाळा एक आज बंद पडली, या प्रणालीताई माहीमच्या शाळेसाठी भांडतायत, भांडूपमध्ये भांडतायत, टागोर नगर मधली एक शाळा धडधाकट अवस्थेतली लोकांनी बंद पाडली आहे. ठाण्यामध्ये सरस्वती सारखी शाळा आहे जी मराठी माध्यमाची शाळा आहे, पण मराठी माध्यमाच्या मुलांना लिफ्ट वापरता येत नाही, पण CBSEच्या मुलांना लिफ्ट वापरता येते. म्हणजे मराठी माध्यमातल्या मुलांना एकतर शिकू द्यायचं नाही आणि समजा रेटा लावून ती मुलं शिकलीच तर त्या मुलांचं शिक्षण नामोहरम करायचं. या प्रकारचं व्यापक सांस्कृतिक आणि भूमाफियांचं एकत्रित षडयंत्र आहे, जे आज मुंबईत आहे, ते पुण्यात आहे, ते नाशकात आहे, ते नागपुरात आहे आणि तेच महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात आहे. त्यामुळे हे षडयंत्र फक्त मुंबईतलं नाहीये. हे जर षडयंत्र यशस्वी झालं तर आपण फक्त आडनावाने मराठी असलेल्या लोकांचं महाराष्ट्र राज्य राहील. आणि म्हणून जर महाराष्ट्र टिकवायचा असेल तर मराठी शाळा टिकवणं ह्याला आपल्या समोर काहीच पर्याय नाही. सर, आज आंदोलनाच्या माध्यमातून आपण पाहायला गेलं तर मुंबईतील ही माहीमची शाळा, याआधी कुलाब्यामधली पण एक शाळा आहे जी मोडकळीस वस्तुस्थिती आहे की ती मोडकळीस आली,
मात्र त्यावरती कुठच्याही प्रकारची उपाययोजना महापालिकेकडनं केली गेली नाही आणि जवळपास 3000 विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. तशाच पद्धतीनं भांडूपमध्ये पण अशाच पद्धतीची कार्यालयाच्या म्हणजे जिल्हाधिकारी लँडवरती जी शाळा आहे ही शाळा सुद्धा तशाच पद्धतीनं बंद पाडण्याची कारस्थानं चालली आहेत. एकंदरीत मुंबईतल्या काही टार्गेटेड जमीन ताब्यात घ्यायची म्हणून शाळांना टार्गेट केलं असं आहे की मुंबईतल्या जमिनी ताब्यात घेऊन कोणाचा फायदा होतो हा प्रश्न आपण स्वतःला विचारूया. मुंबईतल्या जमिनी ताब्यात घेऊन गरीब मराठी माणसाला फायदा होतो आहे का? मुंबईतल्या जमिनी ताब्यात घेऊन महापालिकेतल्या माणसांना फायदा होतो आहे का? मुंबईतल्या जमिनी ताब्यात घेऊन आपल्या इकडच्या राजकीय वर्गाला आणि प्रशासकांना आणि जमीन माफियांना फायदा होतोय का? या प्रश्नांची आपण अगदी एका वाक्यात उत्तरं दिली तरी आपल्याला लक्षात येईल की गरिबांच्या मुलांना हद्दपार करणं हा सगळ्यांचा कॉमन अजेंडा आहे. विनोबा भावेंनी असं म्हटलं होतं की चांगली शाळा कुठली? परिसरात मिळते ती चांगली शाळा. माहीमच्या लोकांसाठी ही चांगली शाळा आहे कारण ती त्यांच्या घराच्या जवळ आहे. जर या माहीमच्या मुलांना तुम्ही 4 किलोमीटर पाठवत असाल तर मुंबई महानगरपालिकेला मनातनं लाज वाटायला पाहिजे की गरिबांच्या मुलांसाठी तुम्ही स्कूल बस दिलीत का? त्या मुलांच्या पालकांना तुम्ही बोलवून ॲश्युरन्स दिला का? त्या इथे आतमध्ये शाळेमध्ये तुम्ही जाऊन बघा, इथलं जे वॉशरूम आहे, बाथरूम आहे, ते लहान मुलींनी आतमध्ये जाऊनही इतक्या घाणेरड्या अवस्थेमध्ये आहे. तुम्हाला असं वाटतं की गरिबांच्या मुलांना प्रसाधनाची पण सोय असता कामा नये, गरिबांच्या मुलांना बसायची सोय असता कामा नये. इथे आम्ही 15 ऑगस्टला झेंडावंदनाचा कार्यक्रम करायला आलो. झेंडावंदन ही तर राष्ट्रीय गोष्ट आहे. झेंडावंदनात काय तर झेंडावंदनाचा खांब ह्या नालायकाने इथून काढून नेला. झेंडावंदनाचा खांब जर इथून तुम्ही काढून नेलात तर देशाला अभिवादन करण्याचा अधिकार मराठी पोरांना आहे की नाही? त्यांच्या पालकांना आहे की नाही? म्हणजे यांना असं दिसतं की कधी पोलीस वापरायचे, कधी स्थानिक पातळीवरची इतर दहशत वापरायची, कधी प्रणाली राऊतांच्या सारख्यांवर दडपण आणायचं की हे करू नका मग तुम्हाला त्रास होईल, ते करू नका मग तुम्हाला त्रास होईल, कधी कार्यकर्त्यांना म्हणायचं की तुम्ही गोळा होऊ नका. आता मला सकाळी पोलिसांची नोटीस आली आहे की जर तुमच्याकडनं काही हिंसक कृत्य घडलं तर ते तुमच्या विरुद्ध कोर्टात वापरलं जाईल. आता इथे महाराष्ट्र राज्यामध्ये जे लोकांनी हौतात्म्य पत्करून मिळवलंय यात मराठी भाषेबद्दल बोलण्यामध्ये काय हिंसक आहे? म्हणजे मराठी भाषेबद्दल मुळात 65 वर्षांनी माझ्यासारख्याला बोलावं लागतं याचीच लाज वाटण्याची गरज आहे. पण ज्याची लाज वाटायला पाहिजे त्याची जर आपल्या व्यवस्थेला माज वाटत असेल तर मला असं वाटतं की जमिनी विकायच्या, गरिबांची मुलं हद्दपार करायची आणि योगायोगाने हा जो सगळा गरीब वर्ग आहे तो मराठी समाजातल्या बहुजन समाजातला आहे. आणि हा बहुजन समाज जो कुठे धारावीच्या झोपडपट्टीमध्ये आहे तर तो अदानीने गिळंकृत केलंय, कुठे मुलुंडमधल्या झोपडपट्ट्यांमध्ये आहे तो तिथून बाहेर गेलाय, मानखुर्दमधनं तो बाहेर गेलाय, विरारमधनं बाहेर गेलाय. म्हणजे मराठी माणूस मुंबई शहराच्या परिघावर नाही, MMRच्या परिघावर फेकला जावा या प्रकारचं लँड माफियांचं कारस्थान आहे. कारण एकदा ते केलं, एकदा असे 60 मजली टॉवर झाले की नॉनव्हेज खातात म्हणून मराठी लोक नाहीच राहू शकणार आहेत. आणि जर नॉनव्हेजचा डब्यामध्ये सुद्धा नॉनव्हेज मराठी पोरांनी त्या 1 मजल्यावर आणलं तर ती पोरंही शाळेत येणार नाहीत. तो 1 मजला जो मराठी शाळेसाठी दिला जाणार आहे तोही 4 वर्षांनी राहणार नाही. कारण आज तुम्ही सगळे आम्हाला भेटायला, आमचं ऐकायला आलात, आणखी 4 वर्षांनी तुम्ही कंटाळून जाल, तुम्हाला वाटेल की यांचं नेहमीच आंदोलन आहे. तर हे लोक माणसांना थकवण्याचं काम करतात. सर्वसामान्य माणूस घाबरतो, थकतो, पोलिसांची दहशत वापरली जाते, प्रशासनाची दंबाजी वापरली जाते, शिक्षकांच्या बदल्या करून टाकू असं त्यांना सांगितलं जातं. आम्ही त्यांना फक्त एवढंच सांगतो, तुम्हाला हवी ती दहशत वापरा, गांधींच्या सनदशीर मार्गाने आम्ही काम करू, तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करू. जोपर्यंत मराठी शाळांचं पाडकाम तोडकाम त्याच्या मागची कारस्थानं तुम्ही थांबवत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आम्ही आंदोलन थांबवणार नाही. गेल्या 5 वर्षामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळेत त्यांच्या संख्येत घट झाली आणि 2 वर्षामध्ये विद्यार्थ्यांची 6.31 संख्या घटली. नेमकं हेच कारण आहे त्याचं? असं आहे की मुंबई महानगरपालिकेच्या मुलांच्या संख्येमध्ये घट झाली असं आम्हाला नेहमी सांगितलं जातं. मुंबई महानगरपालिकेच्या शाळा जेव्हा मराठी माध्यमाच्या असतात त्यावेळेला त्याच्यातलं टॉयलेट नीट नसतं. 8वी 9वी 10वीची जी मुलं आहेत, विशेषतः मुली आहेत, त्यांना पाळीच्या दिवसामध्ये त्या शाळांमध्ये येणं कम्फर्टेबल वाटू नये अशा प्रकारचं शाळेचं वातावरण असतं. पण एकदा का वरचा बोर्ड बदलून तो मुंबई पब्लिक स्कूलचा झाला की शाळा का चकचकीत होतात. म्हणजे मुंबई पब्लिक स्कूल करून तुम्हाला माध्यमांतर करायचं आहे. एकदा तुम्ही माध्यमांतर केलं की मग बिल्डर येतो, डेव्हलपर येतो, सगळ्या लाद्या नीट होतात, टॉयलेट नीट होतात. म्हणजे ठरवून
क्राफ्टेड पद्धतीनं मराठी माध्यमाच्या शाळांचा मृत्यू घडवून आणला जातोय. तुम्ही मराठी माध्यमाच्या शाळांमधल्या मुलांना चांगलं इंग्रजी शिकवण्याचा कॉन्फिडन्स द्या. तुम्ही मराठी माध्यमाच्या शिक्षकांना, जे इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांना तुम्ही शिक्षणेतर कामं देत नाही, यांना तुम्ही टॉयलेटची मोजणी करण्यापासून जनगणनेपासून सगळी कामं देता, त्यांनी वर्गात शिकवायचं कधी? मग मराठी माध्यमाच्या महानगरपालिकेच्या शिक्षकांना तुम्ही शिकवायला संधी देणार नाही आणि महानगरपालिका डेटा काढणार. असरचे लोक पण डेटा काढतात. असरच्या लोकांना पण आमची विनंती आहे, हा डेटा तुम्ही सीबीएसई ICSE बोर्डाच्या शाळांचा काढा ना. त्या शाळांच्या गेटमध्ये आतमध्ये जाऊन त्या पोरांना पहिली दुसरी भाषा नीट येते का विचारा. त्यामुळे ही जी आकडेवारी आहे, त्या आकडेवारीमध्ये ठरवून शाळा बंद पाडण्याच्या कारस्थानाचा किती भाग आहे हे पण माध्यमातल्या मित्रांनी थोडं नीट पाहिलं पाहिजे, अशी माझी विनंती आहे. शेवटचा प्रश्न थोडक्यामध्ये तुमच्या प्रमुख मागण्या. आमच्या प्रमुख मागण्या आहेत भूषण गगराणी साहेबांकडे, ते आयुक्त आहेत, आणि डॉक्टर अमित सैनी जे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आहेत. या शाळेचं पाडकाम थांबवलं पाहिजे. इथे त्यांनी आमदार साहेबांच्या पण होर्डिंगवर लिहिलंय की शाळा 26 साली पुन्हा सुरू होईल. आमचा महानगरपालिकेवर अजिबात विश्वास नाही. या शाळेच्या 3ऱ्या मजल्यावर एका कोपऱ्यामध्ये काही एक डागडुजीची गरज आहे. हे चंद्रशेखर प्रभूंनी सांगितलंय, मेहेंदळ्यांच्या अहवालात म्हटलंय. मेहेंदळ्यांच्या अहवालापासून चंद्रशेखर प्रभूंच्या म्हणण्यापर्यंत सगळं इथे याच साईजमध्ये लोकांच्या पुढे लावा 2 दिवसामध्ये, आणि आम्हाला लेखी पत्र द्या की या शाळेच्या बद्दलचं तुमचं म्हणणं काय, ती त्यासाठी भेटीची वेळ द्या. स्ट्रक्चरल ऑडिट पासूनचे सगळे अहवाल लोकांना डोमेनमध्ये उपलब्ध करून द्या. जर 6 ते 7 वर्षांमध्ये तुमच्या शाळा दुरुस्ती होऊन बेकार होत असतील, धोकादायक होत असतील, तर ज्यांनी काम केलंय, त्यांनी वाईट पद्धतीने काम केलंय, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाळा जिथे दुरुस्त करून नव्याने बांधाल तिथे फक्त आणि फक्त मराठी माध्यमाची शाळा बांधा. तुमची निवासी गाळे आणि व्यावसायिक गाळे बांधायची भूक खूप असेल तर ती म्हाडा आणि सिडकोच्या लोकांना दुसरीकडे न्यायला सांगा. मराठी शाळांचा त्यासाठी बळी घेऊ नका. आणि मुंबई महानगरपालिका देशातली सगळ्यात मोठी महानगरपालिका, राज्यातली मोठी महानगरपालिका म्हणून तुम्ही कौतुक करून घेता. तुम्ही जी पापं करता ती पापं इतरांनाही करायला तुम्ही भाग पाडता. असंच बारामतीत लोक करतायत, इतरही जिल्ह्यात करतायत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं मराठी भाषा आणि मराठी शाळा विरोधी धोरण महानगरपालिकेनं आणू नये, आणि त्या दृष्टीनं महानगरपालिकेनं कालबद्ध कार्यक्रम करून नागरी समाजाला विश्वासात घ्यावं, अशी आमची महत्वाची मागणी आहे. तुमच्या सगळ्यांचे आभार, पोलिसांचेही आभार. त्यांना आमच्यामुळे थोडं उन्हात थांबावं लागलं, पण मराठीचं घरच लोकांनी उन्हात बांधलं असेल तर सगळ्यांनी थोडं उन्हात थांबायला काही हरकत नाही. धन्यवाद.